बाळा बेगडेला कोणी दहशतीचा आवाज देण्याची गरज नाही. तुम्ही काय केलं? 3000 एकर जमीन परत मावळ आणि खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याचं काम केलं. ही दहशत नेमकी काय आहे इथं? मी आजही आमच्या मावळ तालुक्याच्या जनतेला विश्वासाने सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे यापूर्वी देखील सर्व गोष्टीची माहिती फाईलच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. त्यांचं मावळवर विशेष लक्ष आहे. या तालुक्यामध्ये अहंकार जास्त आलेला आहे. अहंकारी लोकांच्या विरोधात या मावळच्या मातीने अनेकांना काढलेले आहे. मावळमध्ये भारतीय जनता पक्ष निष्ठा आणि स्वाभिमानाची लढाई लढत आहे. मावळ जनसंघ आणि भाजप हे नेमकं काय नातं आहे? खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे. 7 तारखेला नेमकं काय होणार आहे? अजितदादांच्या पक्षाला त्या ठिकाणच्या जनतेने नाकारलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत मावळ पंचायत समिती व भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा झेंडा फडकेल तर हु इज बाळा भेगडे? तर त्यांना मावळची जनता त्या ठिकाणी उत्तर देईल. जिल्हा परिषदामधल्या लढती ज्या आहेत त्या आता जवळपास स्पष्ट झालेल्या आहेत. अर्ज माघारी घ्यायची मुदत जी आहे ती सुद्धा संपलेली आहे. त्यामुळं पुणे जिल्ह्यामधल्या काही महत्त्वाच्या लढती आहेत ज्याच्याकडं जिल्ह्यातलं नव्हे तर राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यातलीच एक महत्त्वाची लढत होतीये मावळ तालुक्यामध्ये. आमदार सुनील शेळके विरुद्ध माजी राज्यमंत्री बाळा भेगडे अशी ही लढत होतीये. शेळके आणि भेगडे ही नावं जी आहेत त्याच्यामध्ये एक नातं पण आहे. मामा भाच्याचं नातं. राज्याला काका पुतण्याचं राजकारण माहितीये, पण मावळामध्ये मामा आणि भाच्याचं राजकारण हे मावळकरांना माहितीये. नेमकं मावळाच्या राजकारणामध्ये काय होतंय, या मामा भाच्यांमध्ये ही लढाई इतकी टोकाची का झालीये, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आसपासच्या किरण या राजकीय कार्यक्रमामध्ये आपल्याला जाणून घ्यायचीत. आणि आज ही उत्तरं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे. नमस्कार, मी तुमचं आसपासमध्ये स्वागत करते. मी सुरुवातीला जसं म्हटलं की राज्याला काका पुतण्यांचं राजकारण माहितीये, मावळामध्ये मात्र उलट आहे. मामा भाच्याचं एक राजकारण आहे. खरं तर महाराष्ट्राची ओळख आपण बघतो की सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून देशात महाराष्ट्राची एक आगळी वेगळी ओळख आहे. राजकारणाच्याही पलीकडे जाऊन समाजकारण ज्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी राज्याच्या नेत्यांनी शिकवलं, त्या महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाची भावना ही मावळ तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाशी जोडलेली आहे. काका पुतण्याचं राजकारण हे महाराष्ट्राने नक्कीच त्या ठिकाणी पाहिलं. काका पुतण्या म्हणजे एका अर्थाने एकदम जवळचं नातं. त्याचप्रमाणे मामा आणि भाच्या हे देखील अत्यंत कौटुंबिक नातं. परंतु याच्यामध्ये मामा या शब्दामध्ये मा म्हणजे आई अशा स्वरूपाची भावना त्याच्या मागे मामाच्या या नात्यामध्ये जोडली गेलेली आहे. परंतु ज्यांनी मावळच्या राजकारणात मामा या शब्दाचा फक्त राजकीय भांडवल करून त्या ठिकाणी स्वार्थाचं राजकारण केलं, त्यावर त्यांना त्यांचं राजकारण, परंतु आम्हाला त्यावर काही बोलायची इच्छा नाही. कारण ज्यांना फक्त स्वार्थाच्या राजकारणासाठी राजकीय भांडवल मामाचं करायचंय, त्यांना त्यांच्या पातळीवर ते करू द्या. आम्हाला त्याच्यात काही बोलायची इच्छा नाही. तुम्हाला त्याच्यावरती काही बोलायचं नाही. पण दुसरी गोष्ट, मावळ म्हटलं की आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा हा सगळा 12 मावळाचा परिसर, इथल्या लोकांनी त्यांना दिलेली साथ, इथं असलेली सगळी नैसर्गिक संसाधनं आणि आता मावळची असलेली अवस्था, काय फरक वाटतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 मावळ प्रांत म्हणून या संपूर्ण मावळ तालुक्याची ओळख आहे. गडकोट किल्ले या मावळ तालुक्याची ऐतिहासिक वारसा लाभलेलं संपूर्ण स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळमधल्या या किल्ल्यांचा ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जागतिक वारसा केंद्राच्या त्या ठिकाणी मावळ तालुक्याच्या लोहगडला ते स्थान मिळवून दिलं, ही आमच्या मावळ तालुक्याच्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आणि प्रामुख्याने नैसर्गिक साधन संपत्ती आणि वारसा ह्या मावळ तालुक्याच्या संपूर्ण दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु हे सर्व करत असताना गेल्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण या मावळ तालुक्यातल्या गडकोट किल्ल्यांच्या करता काय केलं, हा प्रश्न आमचा त्यांना आहे. परंतु ज्यावेळेस मी राज्यात सत्तेत होतो त्यावेळेस लोहगड किल्ला, ज्या लोहगड किल्ल्याला जायला रस्ता नव्हता,
शिवकालीन त्या ठिकाणी असलेला तलाव असेल, विहीर असेल, वरती महादेवाचं मंदिर असेल, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी जागतिक दर्जाच्या या लोहगड किल्ल्याला स्थान मिळवून देण्यासाठी ज्या आवश्यक सुविधा आहेत त्यावेळेस उपलब्ध केल्या. आणि आज संपूर्ण मावळ तालुक्यातले सर्व किल्ले मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यटक, भक्त, शिवभक्त येतात आणि त्या ठिकाणी पाहतात आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यांची प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी काम करतात. परंतु याच्यामध्ये प्रामुख्याने आज आम्ही ज्या पद्धतीने काम केलंय ते आज खऱ्या अर्थाने त्याची प्रचिती संपूर्ण तालुक्यामध्ये येत आहे. त्याची प्रचिती संपूर्ण तालुक्यामध्ये येते असं तुम्ही म्हणताय. पण दुसरीकडे पुन्हा एक प्रश्न विचारला जातोय किंवा सांगितलं जाते, भाजपमध्ये बाळा भेगडेंना कोण ओळखतं? आता बाळा बेगडे कोण? तर आम्ही जे रोपटं वाढवलं, ज्याला खऱ्या अर्थाने एक चांगलं फुलवण्याचं काम केलं, ते रोपटं अशा पद्धतीने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना उमेदवारी दिली. कमळ चिन्हावर निवडून आणलं, विरोधी पक्षनेतं केलं, पुढाच नगरपालिकेत पुन्हा त्या ठिकाणी सत्ता आली, उपनगराध्यक्ष केलं आणि त्या ठिकाणी हे सर्व करत असताना ज्या पक्षाच्या माध्यमातून तुमची ओळख तयार झाली ते आज विचारत असेल बाळा भेगडे कोण, तर त्यांना मावळची जनता त्या ठिकाणी उत्तर देईल. परंतु या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेबरोबर मी सातत्याने काम केलंय. मला त्यांच्यावर आक्षेप नाही. त्यांनी आज 20 पोलीस बंदोबस्त घेऊन फिरायचं का अजून 100 पोलीस घेऊन फिरायचं, मला त्याच्यावर आक्षेप नाही. मी या तालुक्यामध्ये फिरतो, मला कुणाची गरज लागत नाही बरोबर घेऊन फिरायची. जर या तालुक्याच्या जनतेसाठी आपण काम करतो तर का अशी परिस्थिती आपल्यावर येते याचा विचार आपण केला पाहिजे. परंतु आम्ही या ठिकाणी बाळा बेगडे का, तर मी सामान्यांसाठी काम करतो, सामान्यांसारखा राहतो, त्यामुळे लोक मला स्वीकारतात. मावळ जनसंघ आणि भाजप हे नेमकं काय नातं आहे? खरं तर राज्यामध्ये 2 नगर परिषद अशा होत्या की ज्या ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. एक तळेगाव दाभाडे आणि दुसरी डोंबिवली. ज्यावेळेस राज्यात कुठेही सत्ता नव्हती त्यावेळेस या 2 नगरपालिकेमध्ये भाजप जनसंघाची सत्ता होती. 1957ला मावळला जनसंघाचे उमेदवार म्हणून आदरणीय नथुभाऊ भेगडे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांचा प्रचार चालू झाला. गावातल्या भिंतीवर त्यांचे त्या ठिकाणी प्रचाराच्या नाव लिहून त्या ठिकाणी भिंती रंगवल्या गेल्या. परंतु जनसंघाचा निर्णय झाला की त्या ठिकाणी रामभाऊजी माळगी यांना मावळमधून निवडणूक लढवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. आदरणीय भाऊ त्या ठिकाणी प्रचार चालू असताना 2 अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की असा निर्णय झालेला आहे. आदरणीय रामभाऊजी माळगी यांच्या निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून नथुभाऊ भेगडे पाटील यांनी त्यावेळेस काम केलं आणि रामभाऊजी माळगी पहिल्यांदा 1957ला मावळमधून आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून भेगडे परिवाराचा हा मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडा सगळ्या क्षेत्रातलं योगदान जर पाहिलं तर या तालुक्यातल्या जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी उभारणीमध्ये सर्वात मोठं योगदान असंख्य कार्यकर्त्यांचं आहे. परंतु त्यांना बळ देण्याचं काम भेगडे परिवाराने देखील त्यावेळेपासून केलं. नंतरच्या कालखंडामध्ये आदरणीय भाऊंच्या नंतर कृष्णरावजी भेगडे साहेबांनी मावळ तालुक्याच्या राजकारणाची धुरा त्या ठिकाणी सांभाळली. गावागावात, वाड्या वस्त्यांवर त्या ठिकाणी जनसंघ, नंतर जनता पार्टी उभी केली आणि 1967, 1972, 77ला त्या ठिकाणी आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेबांनी 72ला नंतर 77ला या भागाचं नेतृत्व केलं. जनता पार्टी जनसंघाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि हे करत असताना पुलोत सरकार झालं आणि भेगडे साहेबांचं त्या ठिकाणी पवार साहेबांच्या बरोबर त्यांनी त्या ठिकाणी यस काँग्रेसमध्ये ते गेले. 1980 ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली 6 एप्रिल 1980, त्यावेळेस मावळमध्ये ज्या पद्धतीने पक्षाची स्थापना राज्यात झाली, देशामध्ये झाली, त्यावेळेस आमच्या मावळमध्ये आदरणीय भेगडे साहेब हे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाकडून निवडणुकीला उभे राहिले.
BS गाडे पाटील साहेब हे आय काँग्रेस पक्षाकडून उभे राहिले आणि आमच्या स्थानिक सर्व ज्येष्ठ नेत्यांनी ज्यांनी बेगडे साहेबांच्या बरोबर या तालुक्याचं राजकारण केलं, त्या सगळ्या नेत्यांची आणि प्रमुखांची इच्छा होती की आपण बेगडे साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. परंतु भारतीय जनता पक्षाचा विचार, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः, एक व्यक्ती गेला म्हणजे पक्ष संपत नसतो. त्या विचारधारेवर उत्तमरावजी पाटील प्रदेशाचे अध्यक्ष, प्रमोदजी महाजन महामंत्री होते. आमचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं त्यावेळेस तर माझा त्या ठिकाणी नुकताच जन्म झालेला होता. परंतु आमच्या जुन्या मंडळींकडून आठवणी ऐकल्यानंतर लक्षात येतं की वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की कुणी पक्षातून गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा विषयच नाही. आपल्याला जर खऱ्या अर्थाने पक्ष पुढं टिकवायचा असेल, वाढवायचा असेल, तर एखादा नौका चेहरा त्या ठिकाणी उभा करा आणि त्या ठिकाणी निवडणूक लढवा, असा निर्णय प्रदेशाचा झाल्यानंतर माझे वडील स्वर्गीय विश्वनाथ तात्या बेगडे म्हणून, ज्यांना तात्या म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळखलं जातं, त्यांना 1980च्या निवडणुकीमध्ये पक्षाने त्या ठिकाणी उभं केलं. भाजप या तालुक्यात टिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि त्या परिस्थितीत वडिलांनी ती धुरा हातात घेतली. तिरंगी लढत झाली. त्यामध्ये बेगडे साहेबांचाही पराभव झाला आणि वडिलांचाही पराभव झाला. BS गाडे पाटील साहेब आमदार झाले. परंतु त्यानंतरच्या कालखंडामध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये वडिलांना मिळालेली मतं जी होती ती 14-15 हजाराच्या आसपास होती. नंतर 1985ला वडील पुन्हा कमळ चिन्ह उभे राहिले. त्यांना मतं 28,000च्या दुप्पट मतं मिळाली आणि 1990ला वडील महसूल राज्यमंत्री मदनशेठ बापना साहेबांच्या विरोधात निवडणूक लढली. त्यावेळेस वडिलांचा पराभव फक्त 2,000 मतांनी त्या ठिकाणी झाला. परंतु मताची टक्केवारी भाजपची ताकद इथं टप्प्याटप्प्यात वाढत गेली. गावागावातला आजही भारतीय जनता पक्षाचा विचार आणि निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता त्या विचारधारेवर काम करतोय. ही केवळ जुन्या मंडळींनी उभी केलेली संघटना. आता तुम्ही सांगितले की तुमचे वडील 3 वेळा भाजपकडून लढले, बरोबर? त्याआधी जनसंघाचं वातावरण तुमच्याकडे होतं. मग साहजिक आहे की तुमचा संबंध खूप लहान वयापासून भाजपमधल्या वरिष्ठ नेत्यांशी आला असेल. म्हणजे आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो की अटलजींचा स्पर्श आमच्या कुटुंबाला आणि आमच्या तळेगाव दाभाडी नगरपालिकेमध्ये झाला. म्हणजे आमच्या आयुष्यातली सर्वात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावी अशा स्वरूपाची घटना आहे. त्यामुळं पक्ष निष्ठा याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काहीच त्या ठिकाणी दिसत नाही. पण मग अशा परिस्थितीत मावळ म्हटलं की दहशत, असं बाहेर सगळं एक चित्र निर्माण झालेलं आहे. ही दहशत नेमकी काय आहे इथं? मावळ तालुक्याच्या राजकारणामध्ये 2019 नंतर भाजपला या तालुक्यातून संपवणार अशा स्वरूपाची वल्गना झाली. आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान, निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आहोत. हे आम्हाला आमच्या परिवाराने शिकवलेलं आहे. दहशत आणि अहंकार जास्त आलेला आहे. मी करेल तीच पूर्व दिशा, मी म्हटलो तरच सूर्य उगवेल, असं ज्यांना अहंकार आलाय त्याविरुद्ध मावळमध्ये भारतीय जनता पक्ष निष्ठा आणि स्वाभिमानाची लढाई लढत आहे. या मावळच्या मातीचंच वैशिष्ट्य आहे. अहंकारी लोकांच्या विरोधात या मावळच्या मातीने अनेकांना त्या ठिकाणी गाडलेलं आहे. हा मावळच्या मातीचा इतिहास आहे, हे कुणी विसरू नये. या दहशतीला जर घाबरत नसाल तर उत्तर कसं द्याल? मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळातला मावळा आहोत. दहशत आणि भीती ही आमच्या रक्तातच नाहीये, हे या तालुक्याच्या जनतेला माहिती आहे. परंतु याच्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने काम करतो, का तर आपल्याला माणसं जोडायच्यात, नाती जोडायच्यात, या तालुक्यातले विकास करायचा आहे. परंतु काही मंडळींना याचा अहंकार आलाय. या दहशतवाद्याच्या विरोधात आम्ही कालही लढत होतो, आजही लढतो आणि उद्याही संघर्ष करणार. त्यामुळे बाळा बेगडेला कोणी दहशतीचा आवाज देण्याची गरज नाही. आज तळेगाव सारखी एक मोठी MIDC इथं आहे, पण अनेक कंपन्या आहेत त्या आता इथे थांबायला नको म्हणतायत. हे नेमकं मावळात काय सुरू आहे? मी 2019 पूर्वी ज्यावेळेस या राज्यामध्ये आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून काम करत होतो, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं एक मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून एक व्हिजन आहे
या राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. व्यवसायाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. या भूमिकेतून ज्यावेळेस 2022च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये हुंदाई नावाची आंतरराष्ट्रीय कंपनी येण्याचा निर्णय घेतला, त्या मीटिंगला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि मला त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं की आपल्याला या कंपनीला त्या ठिकाणी सुरक्षा मिळाली पाहिजे. प्रामुख्याने एखादी कंपनी येत असेल तर त्यांना जर आपण त्या ठिकाणी सरकार मदत केली तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये होतो. म्हणजे रोजगार तर मिळतोच, परंतु बाकीच्या ठिकाणी देखील रोजगाराच्या अनेक संधी त्या माध्यमातून उपलब्ध होत असतात. आज मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असलेला मावळ हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं केंद्रबिंदू होत चाललेला आहे आणि अशा काळात या भागात येणाऱ्या कंपन्या, या भागात येणारे उद्योजक यांना दबाव टाकणे, त्यांना कामामध्ये मलाच ते काम पाहिजे, माझेच जवळचे सहकारी काम करणार, अशा पद्धतीने त्रास देऊन या भागातल्या कंपन्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी व्यवसायाला मदत करण्यापेक्षा दहशत वापरून त्यांना त्रास दिल्यामुळं अनेक कंपन्या म्हणतात की मावळमध्ये नको. परंतु याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट नक्की आहे. मी त्यावेळेस म्हणजे अगदी आवर्जून सांगतो की मी ज्यावेळेस मंत्री होतो, L&T कंपनी बंद पडली, कामगारांचं आंदोलन चालू होतं, जनरल मोटर्स कंपनी त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं. आम्ही जाऊन समोपचाराने ते वाद मिटवले आणि रोजगाराच्या परत त्या ठिकाणी कंपन्यांच्या माध्यमातून सुरू झाल्या. परंतु दुर्दैवाने आत्ताच्या काळात पहिलं मी सांगेल ते झालं पाहिजे तर कंपनीला मदत, ही चुकीची भूमिका या तालुक्यात सुरू झाली. त्याचा परिणाम मावळ तालुक्यातल्या रोजगारावर खूप मोठ्या प्रमाणात होतोय. फक्त भाषणात सांगायचं की मी दरवर्षी 5,000 नोकऱ्या देईन, 5 वर्षात 25,000 नोकऱ्या देईन. 2019 ते 2024 या कालखंडामध्ये आपण मावळ तालुक्यातल्या किती तरुणांना कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्याचं काम केलं, ह्याचा आकडा कधी दाखवा. हे चित्र स्पष्ट होईल. आपण किती मावळ तालुक्यातल्या तरुणांना फसवतोय, त्यांची दिशाभूल करतोय, हे मावळ तालुक्यातल्या जनतेच्या लक्षात येत चाललेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की हे आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण निवडणुका आली कीच भेगडे चार्ज होतात. निवडणुका आली की 15 दिवसच ते फक्त दिसतात. एरवी ते कुठे जातात असा एक आरोप तुमच्यावरती केला जातोय. तर तुम्ही असता कुठे नेमके मग? मावळ तालुक्यात ते किती फिरतात आणि आम्ही किती फिरतोय, हे मावळच्या जनतेला रोज माहिती आहे. आम्ही रोज मावळ तालुक्याच्या जनतेच्या सुखदुःखात आहे, त्यांच्या अडचणीच्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी आम्ही उपस्थित असतो. आमदार म्हणून त्यांनाही काही कामाची जबाबदारी आहे. परंतु याच्यामध्ये फक्त दाखवलं जातं की निवडणुकीपुरतेच आम्ही काम करतो, परंतु आम्ही रोज तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जनतेसाठी सक्रियपणे काम करायचा प्रयत्न करत असतो. पण मग वर्ष दीड वर्षामध्ये तालुक्यासाठी तुम्ही किती निधी आणला? हाही एक प्रश्न येतो. विचारला जातोय. 2019 पूर्वी मी आमदार मंत्री असताना मावळ तालुक्यात निधी आणला, त्या कामाचा विकासाचा दर्जा आणि आज या ठिकाणी तालुक्यात निधी आल्यानंतर त्या कामामधल्या जनतेच्या भावना काय आहे, आज आमदाराचं काम काय आहे, आज ते बी सत्तेमध्ये आहेत, आमचं राज्यामध्ये सरकार आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार काम करतंय. निधी मोठ्या प्रमाणात आणायचं काय सत्तेतल्या आमदाराला ते अवघड नाहीये. त्या ठिकाणी पूर्वी मी होतो, मलाही निधी मिळत होता, तसं ते या ठिकाणी निधी आणतात. त्यात विशेष काय? आज तुम्ही हॉस्पिटल बांधले, गवगवा केला, उद्घाटन केलं, पण राज्य सरकारकडून हॉस्पिटल बांधण्यापूर्वी त्याचा आकृतीबंध मंजूर केला का? त्या ठिकाणी असलेला डॉक्टर, नर्स, स्टाफ त्या ठिकाणी आजही उपलब्ध नाहीये. फक्त बांधून दाखवायचं लोकांना की मी एवढं हॉस्पिटल बांधलं. हॉस्पिटलमधून नागरिकांना सुविधा आपण देण्यासाठी यंत्रणा उभी केली का? तर ती आज दिसत नाहीये. आणि त्या ठिकाणी निधी आणायचं फक्त दाखवायचं काम मोठ्या प्रमाणात केलं जातं. प्रत्यक्षात आपलं स्वतःचा फक्त नावलौकिक वाढवण्याचं काम चालू आहे. पण दुसरीकडे जेव्हा स्वतःचा नावलौकिक वाढवला जातो असं तुम्ही म्हणताय आणि तुमच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रश्न उपस्थित केला जातो, मग तेव्हा आत्ता नेमकी कुठली कामं झालीत, की जी ठामपणे सांगू शकता येतील किंवा काय नेमक्या अडचणी येतात असं तुम्हाला इथं वाटतं? ह्या तालुक्यामध्ये नेमकं काय कमी आहे? खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे.
अगदी सुरुवात करायची म्हटलं तर जुना मुंबई पुणे महामार्ग देखील मावळमधून गेलाय. मुंबई पुणे द्रुतगती एक्सप्रेस हायवे महामार्ग देखील मावळमधून गेलेला आहे. रेल्वे देखील मावळ तालुक्यातून त्या ठिकाणी गेलेली आहे. राज्य सरकारची आणि खाजगी टाटा सारख्या मोठ्या कंपन्यांची धरणं देखील मावळ तालुक्यात शेतकऱ्यांच्या जमिनीवरती उभी राहिलेली धरणं, ज्याच्यावर आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूरपर्यंत त्या ठिकाणी पाणी जातं, ती धरणं देखील मावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या योगदानातून उभी राहिलेली आहेत. ही सर्व असताना मिसाईल प्रकल्पासाठी देखील जमीन या ठिकाणी घेतली गेली. त्यामध्ये आमची सर्व कुटुंब आहेत. त्या ठिकाणी देशाच्या संरक्षणासाठी जमीन देण्याचं धोरण आखलं गेलं. त्यांना आम्ही कुठली आट न टाकता पहिली जमीन दिली. हे मावळ तालुक्याच्या भूमिपुत्रांनी देशासाठी आणि राज्यासाठी केलेले योगदान आहे. MIDCB आहे त्याच्यामध्ये. हे सर्व असताना पवना धरण झालं, परंतु पवना धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा त्या ठिकाणी ज्यावेळेस मार्गी लागायला पाहिजे नव्हता, त्याला वेळ गेला आणि तो प्रश्न प्रलंबित राहिला होता. 2009ला मी निवडून आलो, परंतु विरोधी पक्षाच्या आमदाराचा पाठपुरावा करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करत होतो. 2014ला पुन्हा निवडून आलो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले आणि पवना धरणाच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला आम्ही खऱ्या अर्थाने सुरुवात केली. कोर्टामध्ये एका बाजूला त्या ठिकाणी विषय सुरू होता, दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या पातळीवर त्याचा पाठपुरावा चालू होता. दरम्यानच्या काळात असलेल्या शेतकरी संघटना मी स्वतः एकत्र केल्या. त्यांना म्हणलो की बाबा, मी आता राज्याच्या सत्तेत आहे, माझ्या काळात हा प्रश्न मिटवा, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी संघटनेने माझ्या विनंतीला मान्यता दिली आणि आम्ही ते काम सुरू केलं. महसूल खात्याने पवना धरणाच्या परिसरातली जमीन मोजायची का जलसंपदा विभागाने मोजायची, यावर त्या ठिकाणी निर्णय होत नव्हता. राज्याचे जलसंपदा तत्कालीन मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे आमची बैठक झाली आणि महाराष्ट्रातील जलसंपदा विभागाच्या प्राधिकरणाने या जमिनीच्या मोजणीच्या संदर्भातला निर्णय केला. त्याला इंटरनॅशनल लेवलचं टेंडर केलं आणि पवना धरणाच्या परिसरातली जी जमीन मोजली, जो आमचा शेतकरी सांगत होता की 1500-2000 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, सरकारी अधिकारी म्हणायचे 1000 एकर जमीन असेल, ती जमीन निघाली जवळजवळ 2600 ते 2700 एकर जमीन निघाली. ती जमीन मोजणी झाली आणि मला एक आशेचा किरण दिसला होता की आता आम्ही या भागातला कायमस्वरूपी हा प्रश्न मिटू. आणि नुकत्याच निवडणुका आल्या होत्या. 2019ची निवडणूक झाली. माझा त्या ठिकाणी पराभव झाला, परंतु त्यानंतर 2019 नंतर आज 2026 सुरू झाले, अजूनही त्या प्रश्नाच्या संदर्भातला कुठलाही निर्णय त्या ठिकाणी झाला नाही. मी त्या ठिकाणी 2019ला मदत पुनर्वसन मंत्री होतो आणि आम्ही त्या ठिकाणी याच्यातला मार्ग शोधला होता आणि विकासाच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो प्रश्न 100% सुटेल आशेचा किरण तयार झाला होता. शेतकरी कन्व्हिन्स झाले होते की आपण बाळाभाऊ म्हणून त्याप्रमाणे पुढे जाऊ. परंतु सरकार गेलं आणि तो प्रश्न आजही भिजत पडलेला आहे. दुसरं महत्त्वाचं की मी ज्या त्या काळात ठळक कामं केली ती म्हणजे आमच्या तळेगाव, म्हणजे थोडक्यात नवला कुंभरे MIDC, नवला कुंभरे MIDCतील आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या साधारणतः 700 एकर जमिनीवर 719 एकर जमीन होती. त्या जमिनीवर MIDCचे शिक्के होते. शेतकरी 25 वर्ष संघर्ष करत होता की आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, आम्हाला MIDCला द्यायची नाही. त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांची विनंती मान्य केली की शेतकऱ्यांच्या भावना बरोबर आहे. मी 2019ला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती केली की माझ्या भागातल्या 700 एकर जमिनीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आपण तो मार्गी लावून द्यावा, त्या जमिनी आम्हाला परत शेतकऱ्यांना पाहिजे. राज्याच्या इतिहासातली अशी घटना आहे की 25 वर्षानंतर ती जमीन परत शेतकऱ्यांना फक्त देवेंद्रजींच्या प्रयत्नातून मिळाली. आणि मी शेतकऱ्यांना कमिटमेंट केलं होतं, 1 रुपयाही तुम्ही खर्च करायचा नाही. तुमचा सेवक, तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे, तुमच्या जमिनीवरचे शिक्के कमी करून देण्याचं काम मी करेल. आज मी त्या 719 एकर जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून दिली. हे सगळ्यात मोठं काम मी मावळ तालुक्यातल्या नवला कुंभरे गावातील
आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी केलं. तुम्ही ही कामं सांगताय, ही सगळी कामं सांगत असताना जेव्हा मग तुमच्यावरती प्रतिप्रश्न तुमच्याबद्दल विचारला जातो, की तुम्ही काय केलं? त्यावेळेस काय सांगाल? आम्ही ताई याच्यामध्ये दुसरी एक अजून महत्त्वाची गोष्ट, की 30-35 वर्ष 9 गावच्या शेतकऱ्यांची जमीन सीलिंग बंदीमध्ये घेतली गेली. 1250 एकर जमिनी 35 वर्ष सीलिंग बंदी कायद्यामुळं 8 एकरपेक्षा जास्त जमीन सरकार जमा झाली होती. मी आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचं प्रामुख्याने उल्लेख करेन. मावळच्या प्रती त्यांचं असलेलं प्रेम, त्यांनी 1250 एकर जमिनीवरच्या सीलिंग बंदीला देखील त्या ठिकाणी फ्री केलं आणि जवळ-जवळ 3000 एकर जमीन परत मावळ आणि खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याचं काम केलं. आज खऱ्या अर्थाने हा प्रश्न आम्ही सोडवलाय. आम्ही MIDCतल्या शेतकऱ्यांची जमीन सोडवली. याबरोबर मावळ तालुक्याची पंचायत समितीची इमारत उभी केली, की आज मावळ तालुक्याच्या 102 ग्रामपंचायतीचं केंद्र म्हणजे मावळ पंचायत समिती आहे. तुम्ही पिंपरी चिंचवडला जोडणारा आमचा मावळ तालुका, जो आमच्या देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातून ओळखला जातो. संरक्षण विभागाच्या जुन्या महामार्ग जो आहे, 2016 पूर्वी त्या ठिकाणी अनेक अपघात झाले. जवळ-जवळ 300 पेक्षा जास्त आमच्या नागरिकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. ऑन द रेकॉर्ड पोलीस खात्याच्या रिपोर्टमध्ये ती माहिती आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांना विनंती केली, की हा राष्ट्रीय महामार्ग जरी असला तरी याच्यावरचा रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे आणि देवरोडमध्ये होणारी वाहतुकीचा खोळंबा, लोकांना होणारा त्रास. मला अभिमानाने सांगायचं आहे, की 2017-18ला तो रोड आम्ही पूर्ण केला, जो सेंट्रल चौक देवरोड ते भक्ती शक्ती चौक निगडी हा रस्ता आणि उड्डाण पूल जे आज 85 कोटी रुपयाचं काम पूर्ण झालं. त्यानंतर त्या रस्त्यावर 2017 नंतर आजपर्यंत एकही अपघात झाला नाही. सुदैवाने ते होऊ बी नये आणि येणाऱ्या काळात त्या ठिकाणी या रस्त्याचा उपयोग जो मोठ्या प्रमाणात नागरिकांना होतोय, त्याचा देखील या तालुक्याच्या विकासाला खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली. तुम्ही तुमची कामं जी आहेत ती सगळी सांगताय. पण दुसरीकडे तुमचे विरोधक जे आहेत ते ठामपणे सांगतायत, की आमच्या अमुक इतक्या जागा ह्या निवडून येतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये. मावळ तालुक्याच्या राजकारणामध्ये हे ज्या पद्धतीने सांगतात, की एवढ्या जागा निवडून येणार आहे, याच्या मागचं गुपित खूप वेगळं आहे. नागरिकांना किंवा मतदारांना वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी दबाव टाकणे, नागरिकांच्या वैयक्तिक अडचणींवर त्या ठिकाणी आघात करणे आणि जर तुम्ही या ठिकाणी जर अशा पद्धतीने मतदान नाही केलं तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला अडचणी निर्माण होतील, या पद्धतीने त्या ठिकाणी करायचं. गावागावात भांडणं लावायची आणि त्याच्यातून या निवडणुकांची पोळी भाजून घ्यायची. पण गृहमंत्री तुमचे आहेत, जे मुख्यमंत्री आहेत ते तुमच्या पक्षाचे आहेत. मी आजही आमच्या मावळ तालुक्याच्या जनतेला विश्वासाने सांगतो, की राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. त्यांच्याकडे यापूर्वी देखील सर्व गोष्टीची इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी फाईलच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे आणि मला माहिती आहे, की त्यांचं मावळवर विशेष लक्ष आहे. येणाऱ्या काळात गृहमंत्री आमचे आहे. त्यामुळं या गोष्टीची लक्ष ठेवा, की उद्या काय होऊ शकतं हे त्यांना चांगले या पद्धतीने माहिती आहे. तुमचे जे प्रचार चालू आहेत आता किंवा फॉर्म भरायला जाताना जे काही झालं, 7 तारखेला नेमकं काय होणार आहे? आम्ही मावळ तालुक्याचा विजयाचे संकेत जनतेवर सोडलेले आहेत. आम्हाला तालुक्यात संघर्ष नको आहे. या तालुक्याची परंपरा सुसंस्कृत विचाराची आहे. उद्याच्या गावच्या राजकारणाला सर्वांना त्या ठिकाणी मदत व्हावी, गाव तालुक्यात शांतता राहावी, हा दृष्टिकोन आमचा आहे. त्या माध्यमातून मी मावळच्या जनतेला त्या ठिकाणी आवाहन करतो, या तालुक्याच्या विचारधारेला देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंचं सरकार आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्याचा निकाल काय लागलाय संपूर्ण राज्याने पाहिलाय. परंतु ज्या पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांची मक्तेदारी म्हणून ओळखली जायची, त्या पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला त्या ठिकाणी अजितदादांच्या पक्षाला त्या ठिकाणच्या जनतेने नाकारलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील अशा स्वरूपाचं चित्र
संपूर्ण जिल्ह्यात तयार झालेलं आहे आणि त्याचा प्रत्यय देखील मावळ तालुक्यात आम्हाला येत आहे. येणाऱ्या निवडणुकीत मावळ पंचायत समिती व भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा झेंडा फडकेल आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील आमच्या मावळ तालुक्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून येणार. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की यावेळेस मावळमध्ये चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मावळ तालुक्यामध्ये सत्तांतर होईल असा विश्वास जो आहे तो माजी मंत्री बाळा भेगडे हे व्यक्त करतायत. त्यांनी त्यांच्या काळामध्ये नव्हे तर जनसंघापासून आत्तापर्यंत भाजपचं भेगडे कुटुंबियांचं काय मावळाशी नातं राहिलेलं आहे, त्यांनी काय केलं आणि काय करणार आहेत ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 7 तारखेला आपल्याला समजेल मावळची जनता नेमकी कोणासोबत राहते. मावळच्या राजकारणासोबतच जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काय घडतंय यावरती आपण अशाच पद्धतीने बोलत राहणार आहोत. पाहत रहा आसपास.